चला मग तर एक्सप्लोअर करूया साऊथ गोवामधील कोला बीच, ऑल्सो कॉल्ड पिंक बीच. हाय, हॅलो, वेलकम, नमस्कार. मी रोहिणी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. लास्ट व्हिडिओमध्ये जसं मी मेन्शन केलेलं होतं, आम्ही अगोंडा बीचजवळ स्टे केलेला होता. तिथूनच हा जवळ कोला बीच आहे. बाय रोड जर तुम्ही याल तर 30 मिनिट्सचा रोड आहे, पण ऑफ रोड जर तुम्ही याल तर हा हार्डली 10-15 मिनिट्सचा रोड आहे. इथून तुम्हाला हा सुंदर नजारा अनुभवायला मिळेल. चला तर मग जाऊया बीच एक्सप्लोअर करायला. जेव्हा आम्ही साऊथ गोवा ट्रिप प्लॅन करत होतो तेव्हा आम्ही पिंक बीचबद्दल खूप ऐकलेलं होतं. मला खूप एक्साइटमेंट होती की पिंक बीच नक्की कसा असेल. अँड हिअर वी आर. बीचच्या अगदी अपोजिट तुम्हाला कोला बॅकवॉटर्स पाहायला मिळेल. खूपच सुंदर, खूपच छान नजारा आहे इथे. इथे येऊन तुम्ही कायाकिंग करू शकता. सिंगल कायाकिंगसुद्धा आहे, डबल कायाकिंगसुद्धा आहेत. ओके. ओके, सिंगल चाहिए तो 250 पर. तर सांगितल्याप्रमाणे सिंगल कायाकिंगचे चार्जेस 250 आहेत, डबलचे चार्जेस 200 पर पर्सन्स आहेत. आम्ही एप्रिल मंथमध्ये गेलो होतो तर मे बी चार्जेस डिफर होऊ शकतात. सुरुवातीला मी खूप घाबरले होते, पण नंतर आम्ही हळूहळू सेटल झालो. एकूणच कोला बीचचा म्हणजेच या पिंक बीचचा अनुभव खूपच सुंदर होता. जर तुम्ही साऊथ गोवा ट्रिप प्लॅन करत असाल तर कोला बीच आणि हे बॅकवॉटर्स नक्की एक्सप्लोअर करायला या. खूप सुंदर, खूप छान, रिलॅक्सिंग असा अनुभव आहे. ह्या ट्रिपमधील हे ठिकाण माझ्यासाठी तरी खूप अविस्मरणीय होतं. जर तुम्ही साऊथ गोवा एक्सप्लोअर केलं असेल आणि तुमचं कोणतं आवडतं ठिकाण असेल ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच गाईज. बाय.